सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा, उद्दिष्टाच्या 102% कर्ज, उद्योगासाठी दिले 5,527 कोटी। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक सरकारी योजनांविषयक विश्वसनीय आणि महत्त्वाची माहिती रोज पाहायला मिळणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यातील शेतीला चालना देण्यासाठी वार्षिक पतपुरवठा आराखड्यात 2025 आणि 26साठी 9,800 कोटींची तरतूद करण्यात आली होती। जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी राष्ट्रीयकृत, DCC बँक, स्मॉल फायनान्स यांनी तब्बल 10,086 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे। त्यामध्ये 4,512 कोटी रुपयांचे पीक कर्ज तर 5,573 कोटी रुपयांचे शेतीसाठी मुदत कर्ज वाटप केले आहे। आराखड्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या 102% कर्ज पुरवठा करण्यात जिल्ह्यातील बँका यशस्वी झाल्या आहेत। जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यास यामुळे मोठी मदत झाली आहे। जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगासाठी या आराखड्यात 4,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। उद्योगासाठीही उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज पुरवठा करण्यात बँका यशस्वी झाल्या आहेत। जिल्ह्यात बँकांनी 5,527 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे। जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगाला यामुळे मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे। जिल्ह्यासाठी 2025 आणि 26मध्ये 15,300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता। प्रत्यक्षात 16,565 कोटी रुपयांचे वाटप झाले आहेत। उद्दिष्टाच्या 108% यावर्षी कर्ज पुरवठा झाला आहे। या वर्षीच्या आराखड्याकडे लक्ष। मित्रांनो, जिल्ह्यासाठी 2026 आणि 27 आर्थिक वर्षाचा वार्षिक पतपुरवठा आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही। आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे। राज्यस्तरावरील आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हा पातळीवरील आराखडा मंजूर केला जातो। अद्याप राज्याचा आराखडा मंजूर करण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झालेली नाही। ही बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्ह्याचा आराखडा मंजूर केला जाणार आहे। शेतीसाठी कर्ज वाटप करणाऱ्या टॉप 5 बँका मित्रांनो, बँक ऑफ इंडिया 1,318 कोटी, DCC बँक 1,273 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 1,224 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र 989 कोटी, बँक ऑफ बडोदा 819 कोटी। उद्योगाला कर्ज वाटप करणाऱ्या टॉप 5 बँका कोणत्या आहेत तर मित्रांनो, ICICI बँक 892 कोटी रुपयांचा वाटप करण्यात आलेला आहे। HDFC बँक 690 कोटी, बँक ऑफ इंडिया 604 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 597 कोटी आणि बँक ऑफ महाराष्ट्र 566 कोटी रुपये इत्यादी बँकांना वाटप केलेले आहेत। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।